शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या बरोबर आहे, मी कुठंच जाणार नाही. तुमचे पैसे दिल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. एक रुपये व्याजासहित देऊनच जाणार आहे. बाकी त्याची काळजी करू नका. आणि बिझनेस याच्यापेक्षाही पुढे तुम्हाला द कुटे ग्रुप गेल्याला दिसन, हे मी तुम्हाला आजही सांगतोय आणि उद्याही सांगणार आहे आणि परवा तुम्हाला दिसणार पण आहे. एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. नमस्कार, परत मी आपल्या समोर आलोय. काही गोष्टींच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अगोदर मी त्याच्यावर बोलतो आपल्याला की बाबा आम्ही पळून गेलो, इथं नाही आहेत. ही गोष्ट मी अगोदर तुम्हाला क्लिअरिफिकेशन देतोय की आम्ही इथंच आहोत, कुठेही पळून गेलेलो नाहीये. तुम्हाला जे फंड द्यायचे त्या फंड्सवर आमचं काम चालू आहे आणि फायनल स्टेजला आहे, हे तुम्हाला मी आवर्जून अगोदर सांगतोय. ज्या कोणी अफवा पसरत असेल त्या अफवावर तुम्ही भरोसा ठेवू नका. इतके दिवस झाला आम्ही इथंच आहोत, तुम्ही आम्हाला टाइम दिलेला आहे, त्या टायमिंग पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि काम पूर्ण झालेलं आहे. जसं तुम्ही फंडची वाट बघता तशी आम्ही पण फंडची वाट बघतोय. ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला आज क्लिअर करतोय आणि कुणीही अफवा पसरू नका आणि त्या अफवेवर तुम्ही भरोसाही ठेवू नका. जर कुणी ही अफवा पसरवत असेल तर ताबडतोब तुम्ही त्याला समज द्या आणि त्याला समजून सांगा की अशा चुकीच्या अफवा पसरू नका. हा मी पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करतोय या माध्यमातून की ज्याच्यासाठी मी पुढे आलेलो आहे. जे काही ट्रान्स आतापर्यंत झालेत, ज्या काही गोष्टी झाल्यात त्याचा थोडक्यात आपल्या समोर मांडतोय. आरबीआयचा पूर्ण क्लिअरन्स झालेला आहे, पूर्ण कंप्लायन्सेस कंप्लीट झालेले आहेत, फेमाच्या कंप्लायन्सेस कंप्लीट झालेल्या आहेत, EMLच्या कंप्लायन्सेस कंप्लीट झालेल्या आहेत. प्रोसेस ही कुठलीच राहिलेली नाही. प्रोसेस ही एकच राहिलेली आहे की जिला आपण ॲक्नॉलेजमेंट म्हणतो, ती ॲक्नॉलेजमेंट पण झालेली आहे आरबीआयची, ती पुढे गेलेली आहे. आता फक्त फंड्स आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्ट व्हायची बाकी आहेत की ज्याच्यासाठी आम्ही पण वाट पाहतोय आणि तुम्ही पण वाट पाहताय. ही एवढीच गोष्ट राहिलेली, बाकी कुठलीच गोष्ट राहिलेली नाहीये. हा एक तुम्हाला मी क्लिअर देतोय, कारण कुठंच आता कुठलं किंतु परंतु राहिलेलं नाहीये. बीजीचा विषय होता, बीजीचाही फेमा क्लिअरन्स झालेला आहे, EML क्लिअरन्स झालेला आहे, त्याच्याही पूर्ण इंटिमेशन त्या बँकर्सला जात आहेत, हळूहळू तिला द्यायला चालू झालेले आहेत. त्यामुळेच आपले 2000 कोटीचे फंड्स पुढे निघून गेलेले आहेत आणि कधी पण अकाउंटला रिफ्लेक्ट होतील. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की आपण जे गुन्हे नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत, कोर्टामध्ये जात आहेत, ही गोष्ट करू नका. कृपया मला आपली विनंती मी करतोय की काही मोजकेच लोक, बोटावर मोजके इतकीच लोक जात आहेत आणि लाखो कस्टमरला जी वेट करतायत, आमच्यावर भरोसा ठेवून वाट बघतायत, त्या कस्टमरला अडचण निर्माण होईल. याच्यामुळे माझी विनंती आपल्या सर्वांना हात जोडून की हे जी बोटावर मोजली इतकी लोक मंडळी जी पोलीस स्टेशनला जात आहेत, कोर्टामध्ये जात आहेत, आपण यांना कुठंतरी रोका की काही दिवस, मी म्हणत नाहीये पण काही दिवस आपणही या मंडळीला रोखण्याचं काम करा. कारण का की याच्यामुळं कुठंतरी लिगल कंप्लायन्सेस होऊ शकतो आणि अडचण निर्माण होऊ शकते. आज आपण इथपर्यंत आणलेलं आहे, इतका व्यवस्थित पद्धतीने ट्रॅक केलेला आहे, पूर्ण काम झालेलं आहे, एकदम कम्प्लीट झालेलं आहे. तर मग आणखीन काही दिवसांनी काय फरक पडणार आहे? तर मग आपण थोडं थांबावं, पोलीस स्टेशनला जाऊ नये, गुन्हा नोंद करू नये. कारण काय की याच्यामुळे जी लिगल कंप्लायन्सेस आहे का सर, ही लिगल कंप्लायन्सेस हेक्टिक होतीये. हा अधिकार, राईट्स तुम्हाला आहेत. तर माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की आपण सर्वांनी मिळून हा लढा इथपर्यंत आणलेला आहे आणि सक्सेस केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला शिष्टमंडळाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. शिष्टमंडळ ज्यांच्या मधून लीड करतं प्रशासनाने खूप मोठी आपल्याला तुमच्यासाठी शिष्टमंडळाला मदत केलेली आहे आणि हे सक्सेस आणलेलं आहे. ह्या सक्सेसमध्ये फक्त काही दिवसाचा कालावधी आहे. त्या दिवसाच्या कालावधी करता आपण ह्या काही मंडळींना आपण रोकावं गुन्हा नोंद करण्यापासून प्रवृत्त. कारण हे खूप महत्वाचं आहे की जे मी या माध्यमातून आपल्याला मानतो आणि सगळ्यांना विनंती पण करतो, वेगवेगळ्या संघटनांना मी हात जोडून विनंती करतो की आपण आतापर्यंत आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, या बाबतीतही थोडं सहकार्य करावं आणि ग्राहकांना समजून सांगावं की कारण हे फंड झालेले पूर्ण कंप्लीट झालेले, केव्हाही अकाउंटवर रिफ्लेक्ट होऊ शकतात आणि आपल्याला वाटप चालू होऊ शकते. हे इथपर्यंत मी आपल्याला सांगतोय. कारण काय की मागची डेट देता नाही मी तुम्हाला सांगतो की सर आम्हाला त्यांनी जी डेट दिली होती त्याच्यापेक्षा पुढचा ब्रिथिंग टाइम घेतला होता. हे अशा काही कंप्लेन्सेस वाढल्यामुळे तो टाइम आपल्याला वापरता आला आणि इथपर्यंत आपण आलो. आजही मी तुम्हाला प्रत्येकाची कमेंट येत आहे की तुम्ही तारीख द्या. तर माझी विनंती आहे, माझी तारीख न घेता आपण आणखी काही दिवस वाट बघू. कारण आरबीआयचे कंप्लेन्सेस पूर्ण झाले आता फक्त फंड आपल्याला अकाउंटवर रिफ्लेक्ट करायचे, वाट बघायची आणि कधी वाटप करायचं. तर मग आपण तारीख कशाला हे करता? आणखीन मी परत डेली आपल्यासमोर येतोय ना, तुम्हाला अपडेट देतो. कारण मला रिसेंटली जे मला मेसेज आले आता की 2000 कोटी रुपये कधी पण रिफ्लेक्ट होऊ शकतात, तोही मेसेज मी तुम्हाला देतोय. जर आले तर परत मी तुमच्याजवळ किती वाजता आले, कधी आता परत लगेच तुमच्या समोर येऊन सांगतो, काहीच अडचण नाही. कारण सगळ्यात जास्त आनंद मला आहे की मला माझ्या ग्राहकाला माझं देणं देऊन मला मुक्त व्हायचंय. मला तुमचा जो त्रास मलाही बघवत नाहीये आणि मी तुम्हाला अगोदर क्लिअर केलेले की ज्ञानराधा चालू असेल बंद असेल पण शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे व्याजासहित पैसे मिळणार. मग याच्यात काहीच डाऊट राहिलेला नाही, पूर्ण डाऊट्स क्लिअर होतात याच्यामध्ये. मग आपण थोडं सहकार्य करा ना. कारण माझं परत एकदा मीडिया हाऊसला माझी विनंती आहे की तुम्ही आम्ही मिळून बिझनेस आपण ग्रोथ केलेला आहे, तुम्ही आम्ही मिळून आपण पुढे आलेलो आहोत, तुम्ही आम्ही मिळून सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण एकत्र मिळून काम केलेलं आहे. तर माझी विनंती आहे की आपण आजही थोड्याशा पॉझिटिव्ह पद्धतीने मांडा सर, की ही मंडळी आणखीन दम धरत. कारण तुम्ही ते मांडायलाच पाहिजे. कारण तुम्ही आम्ही मिळून काम केलेले, तुम्ही मला पाहिलेलं वैयक्तिक, मला पाहिलेलं आहे, माझं काम बघितलेलं आहे, सोशल ऍक्टिव्हिटी बघितलेला, बिझनेस बघितलेला आहे, मिळून आपण ग्रोथ झालेलो आहे.
तर मग आज का क्वेश्चन मार्क करता आपण? असं नका करू. माझी विनंती आहे की मी याच्यामध्ये 1001% बिलकुल याच्यात कुठंच खोटं उतरलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे, ज्या मिनिमिंटा रिसर्च एजन्सीनं आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे सर, त्याच्याबद्दल निगेटिव्ह रुमर पसरवलं जातं. अहो, जी इंडियातली एवढी टॉप मोस्ट व्यक्ती आहे की ज्याच्यावर 100 आर्टिकल इंटरनॅशनल लेवलवर आहेत, आपण गुगलवर सर्च करा, ज्यांना शेकडो अवॉर्ड्स मिळाले. तर AI हे आज आले, त्यांनी काही वर्षापूर्वी AI मध्ये PhD केलेली आहे. त्या व्यक्तीचं ध्येय एकच आहे की माझ्या नॉलेजचा उपयोग इंडियनमध्ये अशा काही कंपनीज आहेत की ज्यांना चांगली ग्रोथ करायची आहे, खूप पुढे यायचंय, पण फायनान्सची अडचण येऊ शकते, तिथं माझं नॉलेज आणि माझ्या मेहनतीचा उपयोग झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्या मंडळीनं आपल्याला द कुटे ग्रुपचं पूर्ण अनालिसिस केलं, आपलं पॅशन पाहिलं आणि आमची एक तक बघितली की यांना सगळ्या लोकांसाठी काम करायचंय, तर मी यांच्या मागे उभाच राहिलं पाहिजे. कारण हा व्यक्ती माझ्यासारखा पॅशनेट आहे की ज्याला सगळ्यांसाठी काम करायचंय, तर मग मी या कंपनीला ग्रोथ करेन आणि पुढे आणन माझ्या नॉलेजच्या जोरावर. सर, त्यांनी 18 तास आपल्यासाठी काम केलेले. आजही तुम्ही त्याचे बघा, शेकडो अवॉर्ड्स मिळाले. तर मी हे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पाठवल आणि तुम्ही या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह कमेंट्स दिले जातात, त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क दिला जातो. अहो सर, ही व्यक्ती आहे म्हणून आज आपण उभा आहेत आणि आज आपण तुमच्या समोर उभा आहेत आणि तुम्ही पण स्वतः उभा राहणार आहात. तर केवळ त्या व्यक्तीच्या पॅशनमुळे, नॉलेजमुळे, हार्डवर्कमुळे आणि ज्यांनी आपल्याला इथपर्यंत मदत केली त्या गोष्टीमुळे, नाही तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोच ती व्यक्ती आज एवढं आपल्यासाठी करते, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. राहिला प्रूफचा विषय, सर, सिंथेटिक सिक्युरिटायझेशन व्हेकल हा असा प्रकार आहे की याच्यामध्ये फ्रॉड खूप होतात, म्हणून याला डॉक्युमेंटरी खूप कमी क्लायंटच्या हातात दिलं जातं, कारण त्याला इंटरनॅशनल लॉ प्रमाणे त्याला काम करावं लागतं. पण तरीही पण त्यातले जेवढे डॉक्युमेंट देता येतील तेवढे शिष्टमंडळाला दाखवलेले येतं. आणि याच्या व्यतिरिक्त माझं शिष्टमंडळाबरोबर बोलणं होतंय, सन्माननीय SP साहेबाबरोबर बोलणं होतंय, तर मी त्यांना एक फाईल बनवून उद्या त्यांच्या ऑफिसला सबमिट करणार आहे की जी मला आजपर्यंत यांनी दिलेली डॉक्युमेंट्स आहेत, ज्या माझ्या टोटल BG ज्या ऍक्सेप्ट झालेल्या व्हर्बेजच्या, त्याच्या सहित प्रूफ सहित त्या सर्व फाईल्स, त्याचा डाटा मी उद्या सन्माननीय SP साहेबांच्या ऑफिसला जमा करणार आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मिनिमिंटा रिसर्च डॉक्टर दिव्यांग दास शर्मा यांचं जे प्रोफाईल आहे, हे टोटल डिटेल्स मी मध्ये सबमिट करणार आहे. सर, एक इंटरनॅशनल रोड मिनिस्टर आपली जी आहे, सन्माननीय रोड मिनिस्टर यांच्या बरोबर रोडटेक इंडस्ट्री बरोबर त्यांनी एक इंटरनॅशनल लेवलवर सेमिनार अटेंड केलेले की ज्याच्यामध्ये डॉक्टर दिव्यांग दास शर्मा मिनिमिंटा रिसर्च एजन्सीनं प्रूव्ह करून दाखवले की जे रोड बनवताना जी जमीन आपण अक्विजिशन करतो, जे आपले शेतकरी आहेत, फार्मर्स आहेत, ज्यांना आज गव्हर्नमेंट फंड देते, ते फंड तुम्ही सिक्युरिटायझेशन व्हेकल माध्यमातून त्या जमीन अक्विजिशन करून त्यातून हजारो करोड उभा राहून आणखीन आपल्याला फार्मर याच्यापेक्षा जास्त बेटर आपल्याला फंड देता येतील, हा प्रोजेक्ट त्यांनी सादर केलेला आहे. सर, त्याचे डिटेल्स सन्माननीय SP साहेबांना आजच आम्ही पाठवले, त्यांना उद्या मी हे सगळे डिटेल्स SP साहेबांच्या ऑफिसमध्ये मी पाठवणार आहे. सर, असं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की जे द कुटे ग्रुपसाठी काम करतंय आणि हजारो कोटी फंड्स त्यांनी आणलेत की ज्यांनी आमचं पॅशन बघितलेलं, द कुटे ग्रुपचं काम पाहिलेलं आहे आणि आमच्या कामाची तकतक तळमळ पाहिलेली आहे की जी तळमळ तुम्ही कस्टमरसाठी तुम्ही उपर करतायत, कस्टमरसाठी एवढी तुम्ही तकतक करताय की ज्यांचे फंड द्यायचे आणि ज्यांच्यासाठी मी आज काम केलं त्यांच्यासाठी मला आणखीन काम करायचंय, ही तळमळ तकतक बघून त्यांनी आपल्याला हात दिलाय. आणि हे त्यांच्या हातात हात देणं हे सोपं काम नाहीये. एवढं हे काम फक्त द कुटे ग्रुपनी जी आजपर्यंतची जी वाटचाल केली, ज्याच्यामध्ये तुमचं योगदान महत्वाचं आहे, त्या योगदानातून इथपर्यंत वाटचाल केली, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हातात हात दिलेला आहे आणि तो हातात हात देऊन आज आपण पुढे आलेलो आहोत आणि सगळ्यांचे पैसे देत आहोत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही पण प्रत्येक जण आपल्या माइंडमध्ये ठेवा आणि हे माइंडमध्ये ठेवून माझी विनंती आहे की तुम्ही अफवा पसरू नका, बिलकुल अफवा पसरू नका आणि पोलीस स्टेशनमध्ये तर जाऊच नका, गुन्हा नोंद करू नका, कोर्टात सुद्धा जाऊ नका. माझी आपल्या हात जोडून विनंती आहे, कारण तुम्ही बोटावर मोजले इतके मंडळी हे काम करतात, तर लाखो लोकांना ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे, जे इथपर्यंत आणलेले आहे आणि काही वेळात काही दिवसात आपल्या हातात पैसे येत आहेत, त्याला अडथळा निर्माण करू नका. माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, कारण याच्यामध्ये खूप लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. हाते खूप मंडळी आहे की जी आपल्याला पडदे मागूनही मदत करतायत, खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतायत. असं एवढं मोठं काम आहे जे आज आपण आणलेले सक्सेस करून. तर माझी विनंती आहे आपल्याला, बिलकुल मी तुमच्या बरोबर क्षणापर्यंत तुमच्या बरोबर आहे, कुठंच जाणार नाही. तुमचे पैसे दिल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. 1 रुपये व्याजासहित देऊनच जाणार आहे. बाकी त्याची काळजी करू नका. आणि बिझनेस याच्यापेक्षाही पुढे तुम्हाला द कुटे ग्रुप गेल्याला दिसन, हे मी तुम्हाला आजही सांगतोय आणि उद्याही सांगणार आहे आणि परवा तुम्हाला दिसणार पण आहे. एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आणि एवढं मी बोलतो आणि थांबतो.